नमस्कार. आज नवरात्रीचा चौथा दिवस. आजचा आपला टॉपिक आहे वंध्यत्व म्हणजेच इन्फर्टिलिटी. सध्याच्या आधुनिक युगामध्ये कपल्स मधली सर्वात त्रासदायक समस्या म्हणजेच येणारं वंध्यत्व, दॅट इज इन्फर्टिलिटी. इन्फर्टिलिटी ही दोन प्रकारची असू शकते. फर्स्ट वन इज प्रायमरी इन्फर्टिलिटी, सेकंड वन इज सेकंडरी इन्फर्टिलिटी. प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजेच एखादा कपल किंवा एखादी महिला ही कधीही कन्सिव्ह न झालेली असते. आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे त्या महिलेला पहिले काही अपत्य असेल किंवा ती अबॉर्शन मधून गेलेली असेल, म्हणजे ती एकदा तरी कन्सिव्ह झालेली असेल, दॅट इज सेकंडरी इन्फर्टिलिटी. आता ह्या इन्फर्टिलिटीसाठी दोन्ही फॅक्टर्स म्हणजे मेल आणि फिमेल इक्वली रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजेच मेल फॅक्टर्स मधले कुठले कुठले हेतू असू शकतात. फर्स्ट वन इज हार्मोनल डिसऑर्डर्स, सेक्शुअल डिसऑर्डर्स, abnormal sperm formation or abnormal sperm count, and fourth one is genetic factors. Female factors मध्ये आपल्याला ओव्युलेशन डिसऑर्डर्स, सम युटराइन ॲबनॉर्मॅलिटीज असू शकतात किंवा अॅनाटॉमिकल डिफेक्ट जसे की कंजेस्टिव्ह फॅलोपियन ट्यूब, आणि फोर्थ वन इज काही हार्मोनल डिसऑर्डर्स असू शकतात आणि जेनेटिक फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असू शकतात. तसेच एंडोमेट्रिओसिस हा रिस्पॉन्सिबल असू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजेत. मेल फॅक्टर मध्ये आपण हार्मोनल टेस्टिंग, सिमेन अनालिसिस, थर्ड वन इज अल्ट्रासाउंड TRUS, अँड फोर्थ वन इज टेस्टिक्युलर बायोप्सीसाठी जाऊ शकतात. फिमेल फॅक्टर्स मध्ये आपण ओव्युलेशन स्टडी, ओव्युलेशन अँड रिझर्वायर टेस्टिंग, हार्मोनल टेस्टिंग, तसेच अल्ट्रासाउंड, आणि अगदीच ऍडव्हान्स मध्ये जर आपण गेलं तर हिस्टेरोस्कोपी, लॅप्रोस्कोपी आणि जेनेटिक टेस्टिंग करू शकतो. या दोन्ही फॅक्टर्स जसे इक्वली रिस्पॉन्सिबल आहेत, त्याप्रमाणेच आत्ताच्या काळामध्ये ऍडव्हान्स टेक्निकमध्ये आपण IUI, IVF या ट्रीटमेंटसाठी जाऊ शकतो. परंतु मला कपल्सला हे आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये काही मॉडरेट चेंजेस करून वंध्यत्व येणार जे आहे त्यासाठी फिजिकली फिट असणं, मेंटली फिट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जरी तुम्ही वैद्यकीय मार्गदर्शन घ्यायला गेले तरीही येणारं जे मानसिक तणाव किंवा तुमच्याकडे फिजिकल परफॉर्म करताना जो तुमच्यावर येणारा जो तणाव आहे त्याला तुम्ही हँडल करण्यासाठी योगा आणि मेडिटेशन याचे सहाय्य घ्यायला हवे. महिलांनी त्यांच्या शारीरिक याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय मार्गदर्शन घ्यावे. म्हणून मी सांगते, स्त्रीचे आरोग्य स्त्रीच्या हातात.